त्यांच्या बोललेला फार आहे महाराज, पण आधार नाही. आणि म्हणून काही आधार वाचून पुढे नसले वचन. तुमच्या बोलण्याला आधार असला पाहिजे. म्हणून ज्यांच्या बोलण्याला आधार नसत कुठल्याही पद्धतीचा अशांचं बोलणं ऐकू नये. म्हणजे ऐकू नये म्हणण्यापेक्षा त्यांचं बोलणं प्रमाण मानू नये. आपला विषय हा चालला की कुणाचं बोलणं प्रमाण मानायचं, कुणाचं नाही मानायचं. आणि हा झाला तिसरा वर्ग. आता चौथा वर्ग कोणता, तर म्हणजे अनुभवी लोक असा आहे की देवद्वेषी मिथ्याभाषी निराधारो अनुभवी आणि नामलिंगकस्य वचनम प्रमाणम न मन्यते असा श्लोक आहे. त्याचा चौथा वर्ग सांगितला अनुभवी. अनुभवी म्हणजे अननुभवी. इथं पूर्वरूप संधी होते. आता हे आपल्या मांडवाच्या वरून जे काही आपल्याला समजायचं नाही व्याकरणात, पूर्वरूप संधी झाल्यामुळं अनुभवी, ज्याला अनुभव नाही असा. म्हणून तुम्हाला जर कोणाचं वचन प्रमाण मानायचं असेल तर ज्याला काहीतरी अनुभव आहे अशाचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे, अशाचं वाक्य प्रमाण मानलं पाहिजे. तुकाराम बाबा म्हणतात की तुका म्हणे नाही अनुभव आणखी वचन वावले बोल माने, किंवा तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दांचे गौरव कामाने, किंवा ज्यांच्याकडे स्वतःचा काहीतरी अनुभव आहे असं जर कुणी भेटलं तर त्याचं बोलणं प्रमाण आणावं. कारण तुका म्हणे आहे वाचाळ हो ऐका, अनुभवे लीन नका वाहू अशांचं बोलणं प्रमाण मानण्याच्या योग्यतेचं नसतं. म्हणून त्याला काहीतरी अनुभव असला पाहिजे. असेच पावसाळ्याचे दिवस होते आणि काही मंडळी शेतामध्ये एका वस्तीवर राहत होती आणि त्यांच्या मुलांची 6माही परीक्षा होती. काहीतरी परीक्षा असतात, परीक्षेसाठी ती मुलं शाळेकडे निघाली. असा रात्राचा पाऊस पडल्यामुळे मध्ये गावाच्या मध्ये आणि त्या वस्तीच्या मध्ये एक ओढा वाहत होता, ओढा. आणि त्या ओढ्याला काय झालेलं आहे, पूर आला. पूर आल्यामुळे ते सगळी मुलं त्या ओढ्याच्या काठावरती जाऊन थांबले. थांबल्यानंतर ते विचार करायला लागले, बाबा आता या ओढ्याच्या पलीकडे जायचं कसं, परीक्षा द्यायची कशी, शाळेत पोहोचायचं कसं, असा विचार करत असताना एक माझ्यासारखा माणूस तिथं आला. आणि आल्यानंतर चंद्रानं म्हटलं की बाबा तुम्ही तर का थांबला, म्हणजे आम्हाला पलीकडे जायचं, आमची परीक्षा आहे, आमच्या शाळेमध्ये पोहोचल्याशिवाय आम्हाला परीक्षा देता यायची नाही, मग काय करावं. घरा म्हटले माझ्या कमरेला मी तुम्हाला पलीकडच्या काठाला येऊन सोडतो.
आणि मग त्यांना वाटलं आता मोठा माणूस आहे, पोहता येत असेल, आणि म्हणून धरलं एक दोघांनी एका दोघांनी माणसाने, आणि तो पाण्यामध्ये उतरला. पाण्यामध्ये उतरला तसा पोरांच्या अगोदर तोच बुडायला लागला. पोरं त्याला विचारतात, बाबा तुम्हाला काही अनुभव आहे का? म्हटला, पोरं हो, मला सगळा अनुभव आहे, फक्त पोहायचं सोडून. सगळा अनुभव आहे म्हटलं पोहायचं. मग असं म्हणतात, हो हो नये कासे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता. एवढं वचन जरा सत्याच्या तारखाने त्यांना लक्षात ठेवायचं. त्याला काहीतरी अनुभव असतात. अलीकडे बाल कीर्तनकार, बाल प्रवचनकार, त्याच्याकडे पण अनुभव काय त्यांना आहे का नाही बाबा? धर्मग्रंथाचा, धर्मशास्त्राचा, आचरणाचा, काहीतरी संन्यासाश्रमाचा थोडाफार अनुभव त्यांच्या अंगी मुरलंय का? त्या समाजाला काही ज्ञान देऊ शकतील का? अशा पद्धतीचा विचार करून मग त्या ठिकाणी आपण पुढचा विचार करायला पाहिजे. तर त्यांचं बोलणं आपल्याला प्रमाण मानता येईल. आणि म्हणून ज्यांच्या पद्धती अनुभव नसेल अशांचं बोलणं प्रमाण मानू नये. कारण त्यांच्या बोलण्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही. आणि 5वा वर्ग काय सांगितला? नामनिंदकस्य वचनम प्रमाणं न मन्यते. नामनिंदक म्हणजे भगवंताचं नाम, भगवंताच्या नामाची निंदा करणारा. काही लोक असतात ते कुणाची निंदा करतात? नाम अंतरादुरी नामनिंदकाशी जैसे गोचिराशी क्षीर आहे. जे नामनिंदक आहेत त्याला भगवंत कधी जवळ घेत नाही. म्हणून म्हटलं की अंतराला दुरी नामनिंदकाशी, जो भगवंताच्या नामाची निंदा करणारा आहे त्याला भगवंत जवळ धरत नाही. त्याच्यासाठी तो अंतर निर्माण करतो. आणि मग भगवंत असा त्या नामनिंदकाला अंतर देतो, त्याला जवळ धरत नाही. जैसे गोचिराशी क्षीर आहे. काय म्हटलं? पाशी त्वचेच्या पदराळ. बरं, गोचिर कसा आहे? त्या गायीच्या स्तनाला चिकटलेला असतो, पण दुधाची गोडी त्या गोचिराला घेता येते का? नाही घेता. तसा हा मनुष्य हा इतका धर्माच्या जवळ आहे, देव त्याच्या इतका जवळ आहे, परंतु नामाची निंदा करण्यात, देवाचा द्वेष करण्यामध्ये त्याचा एवढा वेळ चाललेला आहे की त्यामुळे भगवंत त्याला जवळ घेत नाही. आणि म्हणून अशा त्या 5 लोकांचं बोलणं ऐकू नये. मग देवाचा द्वेष करणारे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. आणि याच्यानंतर म्हणजे स्वतःचा गुरु जरी असेल जो देव द्वेष करणारा, अलीकडे देवभक्तीपेक्षा गुरुभक्ती जास्त वाढायला लागली आपल्याला. आणि मग देवाचा द्वेष करणारा गुरु जरी असं म्हटले तरी त्याचं बोलणं प्रमाण मानू नये. कारण न मानावे असे गुरुचे वचन जे रे नारायण अंतरेते. ज्याने भगवंत आपल्याला अंतर देत असतील, आपल्यापासून दूर जात असतील, अशा गुरुचं वाक्य सुद्धा प्रमाण मानू नये. ज्या गुरुच्या बोलण्यामध्ये प्रेरक सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवस्मृता. या 6 गुणांनी युक्त असणारा गुरु जर असेल आणि तो देवाचा द्वेष न करणारा असेल तर अशा गुरुचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. तर असे हे 5 वर्ग मी तुम्हाला सांगितले की ज्यांचं म्हणणं प्रमाण मानू नये. आता 5 लोक असे आहेत की ज्यांचं बोलणं ऐकलंच पाहिजे, प्रमाण मानलंच पाहिजे. ते कोण 5 मात्र सांगा म्हटलं तर म्हणतात अवंचका सत्यवादिश्च देशभक्तश्च गुणवान निरापेक्षश्च वचनं प्रमाणं सर्वमन्यते. 5 लोक असं सांगितले की ज्यांचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. पहिला सांगितलं अवंचका. अवंचक म्हणजे जो कोणाची वंचना करत नाही. आपल्याकडचा वंचक शब्द वेगळा बरं का बाबा. आपल्याकडचा वंचक पुरुष वेगळा, तो वंचकच होता. पण या श्लोकामधला जो वंचक सांगितला तो म्हणजे इतरांची वंचना करत नाही, कुणाला फसवत नाही, कुणाचं काही बाकी ठेवत नाही. राहुनेली बाकी दान ज्याचे त्यास टाकी
जाय तिकडे पावे मान चाले बोलले वचन. असा हा मनुष्य आहे की तो अवंचक आहे, कुणाचं काही बाकी ठेवत नाही, कधीच कुणाला फसवत नाही, कधी कुणाचं घेतलं की त्याला दिलेल्या वेळेत परत देतो. अलीकडे अशी परिस्थिती आहे, पैसे मागताना लोक म्हणतात अरे तुझ्या एवढा उदार माणूस कोणी नाही, तुझ्यासारखा माझा दुसरा मित्र कोणीच नाही, मला फार अडचण आहे आणि मला माझ्या अडचणीला तू मदत करणार नाही तर कोण मदत करेल, असं फार त्याची स्तुती करून करून त्याच्या पाया पडून पैसे मागतात.